शुभ सकाळ सकिनो। आज बनवूया आपण मेथीच्या भाजीचे धपाटे। तर आपण एक जुडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, छोटे छोटे तोडून घेतलेली आहे। तर आता आपण याला फोडणी देऊया। एका पातेल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे, तेल तापलेलं आहे। लसूणचे तुकडे, थोडे हिरवी मिरचीचे तुकडे, आणि मेथीची भाजी। चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडं पाणी टाकायचं आपल्याला शिजायला। एक 5 मिनिट शिजून घेऊ। बघा 70% भाजी आपली शिजलेली आहे आणि 30% कच्ची आहे। तर आता आपण हे कणिकमध्ये टाकूया। ही 2 वाट्या मी गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि यामध्ये मी मेथीची भाजी टाकणार आहे। थोडी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला मी कांदा घेतलेला आहे। तर आता मी हे याचा कणकेसारखा पोळीला जशी कणिक भिजवतो आपण तसा गोळा करणार आहे। कणिक टाकायची थोडी थोडी, पण पाणी नाही टाकायचं, कारण आपण जे मेथीमध्ये पाणी टाकलं होतं शिजायला त्यामध्येच भिजवायचं आहे, कारण त्यानेच ती टेस्टी लागते। बघा आपली कणिक रेडी आहे। तर आता आपण धपाटे बनवूया। छोटे छोटे गोळे करायचे। आता आपण लाटून घेऊया। बघा लाटून तयार आहे आपला धपाटा। आता याला आपण असे छिद्र करायचे। तुम्हाला आवडत असेल तर करा, नाही केले तरी चालते। तव्यावरती आधी आपण तेल टाकूया। धपाट्याच्या वरती पण तेल टाकूया आणि छान आता याला कुरकुरीत भाजूया। तेल छान पसरवून घ्यायचं सगळीकडे। बघा आपला धपाटा तयार आहे। तर आपण सर्व धपाटे करून घेऊया। बघा खूप छान झाले आपले धपाटे। तुम्ही शेंगदाण्याची चटणी, नारळाची चटणी, टोमॅटो सॉस कशासोबतही खाऊ शकता। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।